आणि आपली सर्व मंडळी इकडे जमलीत आणि पाऊस आलाय. हे बघा बापरे, भरपूर गरम पाणी आहे मित्रांनो. आरामात थोडं कमी गरम पाणी मिळेल, पण इथे बिलकुल जाऊ नका, नाही तर बॉयलर कोंबडी सारखी तुमची अवस्था होऊन जाईल. आर माझे मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण चाललोय गरम पाण्याची कुंड पाहायला. 2 ते 3 गरम पाण्याची कुंड आहेत इथं. एक अरवलीमधला आहे आणि एक नामेकवाडीमधला आहे. जे भेटेल ते एक्सप्लोर करू. दोन्ही भेटले तर दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ सुरुवातीपासून बघा. लो लो भाई चिवडा ले लो भाई, गरम मसालेदार चिवडा लो. या हो या चिवडा घ्या, गरम मसालेदार चिवडा घ्या. टन वाजलं मटन शिजलं, टन वाजलं मटन शिजलं. अडकन दुखतिया दाड ग सजनी, रसा रसा वाढ ग ग ग ग. कोणतं स्टार्ट केलं आणि ढळलं त्यांच्यावर. चिटिंग करते. तर फायनली आपण गरम पाण्याची कुंड बघायला आलोय, नाभिकवाडी. आणि आपली मंडळी पोहोचली पण तिकडं. जाऊन बघूया पाणी किती गरम आहे ते. मी तर फर्स्ट टाइम बघतोय. आणि वातावरण बघा, आजूबाजूचा परिसर पण बघा, एकदम नीरव शांतता आहे आणि एकदम सर्वीकडं हिरवगार निसर्ग. आणि हा रस्ता असा, वा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही श्री मल्लिकार्जुन मंदिर बघितलं असाल. त्याच्यानंतर आम्ही 14 किलोमीटर
गरम पाण्याची कुंड बघायला आलो. आरवलीला जाणार होतो पण आता एक नाभिकवाडी म्हणून दिसलंय तर बघूया आपण. आणि माझ्या इथं या साईडला बघा तुम्ही, हे बघा कसं पाणी आहे आणि आपली बाकी मंडळी तिकडं आणि आपली सर्व मंडळी इकडे जमलीत आणि पाऊस आलाय. हे बघा बापरे, भरपूर गरम पाणी आहे मित्रांनो, वाफा लागतंय तिथं. पाणी एकदम गरम आहे, भरपूर गरम आहे ना. बापरे, हे बघा पाणी गरम आहे एकदम. हा वाफा दिसत आहेत ना तुम्हाला, दिसत असतील बघा वाफा दिसत आहेत. भरपूर गरम आहे मित्रांनो पाणी. हे बघितलं काय, हात टाकून बघितलं पाण्यात, गरम आहे ना सोन्या, पूर्ण वाफा लागतंय तिथं मित्रांनो. आणि पाऊस पण आला आता. पूर्ण पाण्याच्या वाफा मित्रांनो आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि तुम्ही बघताय, तुम्हाला पण दिसत असेल. हा कुंड गरम आहे आणि त्याच्या बाजूला तो दिसतोय ना तो थंड आहे. हे बघा, हे पाणी असं या साईडला वाहतंय. पाय जरी टाकलात ना तुम्ही, भरपूर गरम आहे बघा. हा वाफा बघा, हे बघा वाफा दिसत असतील तुम्हाला. मेन कुंडाच्या बाजूला ना हा गरम पाण्याचा कुंड आहे, त्याच्या बाजूला हा एक कुंड आहे पण याचं पाणी थंड आहे. चमत्कारच जणू. वा, मस्त वाटतंय खरोखर. आणि आजूबाजूचा परिसर एकदा परत दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, पूर्ण गोल फिरलोय. हे बघा, हात टाकून बघतो परत. हे बघा बापरे, गरम. आपण आलो आहे गरम पाण्याच्या घराच्या इथे, पाहू शकता गरम पाण्याचं घर आहे. आताच माझा पाय लाल झाला आहे. एवढं गरम पाणी तुम्ही जाऊ पण नाही शकत. पाहिजे तर तुम्ही बाहेर पाणी येते तिथे जाऊ शकता. तिथे पाहू शकता तुम्ही आरामात, थोडं कमी गरम पाणी मिळेल. पण इथे बिलकुल जाऊ नका, नाही तर बॉयलर कोंबडीसारखी तुमची अवस्था होऊन जाईल. तर मित्रांनो, गरम पाण्याचा कुंड एक्सप्लोअर करून आता आम्ही परत पुढच्या लोकेशनवर निघतोय. व्हिडिओ ही छोटीशी बनेल कदाचित, पण मस्त बनेल. कधी आलात तर नक्की भेट द्या. मल्लिकार्जुन मंदिरापासून 14 किलोमीटरवरच आहे. कुणाला गावातल्या तुम्ही विचारलात ना गावातल्यांना तर ते तुम्हाला नक्की मदत करतील कुठे आहेत ते. आम्ही या साईड येऊन आलो आणि हा घर लक्षात ठेवा तुम्ही. या गेटच्या आतमध्येच तुम्हाला जायचं आहे गरम पाण्याचं कुंड बघायला. आमची गाडी आम्ही समोर लावली तिथं, नाभिकवाडी म्हणून आहे आणि बरोबर तिथं आहे. खूप छान कुंड होता मित्रांनो गरम पाण्याचा. जरा फर्स्ट टाइम बघितला मी तर. व्हिडिओ छोटी बनली असली तरी बऱ्यापैकी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे. तर व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.